हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवसापासून होते। चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवी सुरुवात, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात। तर येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचे, आनंदाचे, आरोग्यदायी जाओ। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, तुमची सर्व स्वप्न पूर्ण होत, हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर गुढीपाडवा हे मांगल्याचे, सुख समाधानाचे, झालं गेलं सर्व विसरून नवी सुरुवात जोमात करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा। महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात गुढी उभारली जाते व मराठी नवीन वर्षाचे आनंदात स्वागत केले जाते। तर ही गुढी कशी उभारावी, या दिवशी काय करावे, पूजा, विधी, मुहूर्त, नैवेद्य, साहित्य यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यावर्षी गुढीपाडवा हा 19 मार्च गुरुवार रोजी आला आहे। तर हा संपूर्ण दिवस खूप शुभ मानला जातो। तर गावाकडील लोक गुढीपाडव्याच्या आधी बांबूची काठी आणतात व ती स्वच्छ करून घेतली जाते। तसेच सर्व घर देखील स्वच्छ केले जाते। या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व तयारीला लागतात। अंगण स्वच्छ केले जाते, सारवले जाते, सडा रांगोळी काढली जाते। त्यानंतर घरातील स्त्रिया स्वच्छ व नवीन पारंपरिक कपडे परिधान करतात। आनंदाने व नवचैतन्याने या दिवसाची सुरुवात होते। चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी लवकर उठून अंगण स्वच्छ करून सडा रांगोळी करावी, सुगंधित उटणे लावून स्नान करावे। त्यानंतर घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर हळदीचे लेपन करावे, दारावर कुंकवाने स्वास्तिक काढावे, देव आणि देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी। त्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करावे। दाराला नवीन तोरण लावले जाते। आंब्याची डहाळी किंवा कडुलिंबाची डहाळी दारावरती लावली जातात। त्यानंतर जेथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी व गुढीची काठी धुवून स्वच्छ करून घ्यावी। गुढी ही सूर्योदयानंतर उभारली जाते, त्यामुळे लवकर गुढी उभारावी। यासाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे एक कलश आहे, त्यानंतर त्यावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे। त्याचबरोबर जी काठी आहे तिला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे, चंदन लावायचे आहे, नवीन जरीची किंवा काठपदर असलेली साडी, ब्लाऊज पीस, त्याचबरोबर एक नारळ, फुलांचा हार, साखरेच्या गाठी, कडुलिंबाचा फाटा, आंब्याचा फाटा, त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा, धूप, साखर आणि डाळ आणि कडुलिंब, गूळ घालून केलेला प्रसाद, विड्याची पाने, छोट्या कलशामध्ये पाणी। तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। गुढीपाडव्याला घराला नवीन तोरण लावले जाते। त्यानंतर गुढी उभारणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी, पुसून घ्यावी व एक पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढून घ्यावी। पाटावर स्वच्छ चांगले कापड अंथरून घ्यावे। प्रथम दिव्याची पूजा करून दिवा प्रज्वलित करून घ्यावा। त्यानंतर 2 विड्यांच्या पानावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर आपल्याला सुपारी स्वरूप गणपतीची किंवा जर गणपतीची मूर्ती असेल तर ती स्थापन आपल्याला करायची आहे। ती पाण्याने स्वच्छ धुवून पुसून त्यावर स्थापित करावी। त्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी, धूप दीप दाखवावा। यानंतर अक्षदाने एक स्वस्तिक किंवा कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्यावे। त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपण गुढीची काठी उभारायची आहे। त्या काठीला हळदी कुंकू चंदन लावून घ्यावे। त्या काठीला आपण साडी नेसवावी व ती गच्च बांधून घ्यावी। त्याचबरोबर कडुलिंबाचा फाटा, साखरेचा हार, आंब्याची डहाळी, फुलांचा हार त्यावरती आपल्याला बांधायचा आहे। त्यानंतर जो कलश आहे तो आपल्याला त्यावरती उलटा ठेवायचा आहे व ती पाटावर उभारायची आहे। त्यावर हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्यावी, धूप दीप दाखवायचा आणि ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला हे सर्व करायचं आहे। त्यानंतर डाळ, गूळ, कडुलिंबाची फुलं घालून तयार केलेला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो घरातील प्रत्येक व्यक्तीने खायचा आहे। त्यानंतर पूर्णाचा संपूर्ण नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो। गुढीमध्ये वापरलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी सांगून जाते, देऊन जाते। गुढी उभारताना वापरलेले कलश यशाचे प्रतीक, वेळूची काठी सामर्थ्याचे प्रतीक, पाट, आसन हे स्थैर्याचे प्रतीक, सुपारी म्हणजे संकल्प, श्रीफळ सिद्धीसाठी, जरीची साडी हे वैभवाचे प्रतीक, पुष्पहार मांगल्याचे प्रतीक, साखरेच्या गाठी माधुर्य, तर कडुलिंब आरोग्याचे प्रतीक।
हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त होय. या दिवशी दिवसभर शुभ मुहूर्त असतो. त्यामुळे या दिवशी आपण जे काही शुभकार्य करणार आहोत त्याची सुरुवात या दिवसापासून करू शकता. तसेच नवीन वस्तू, सोने, चांदी, घर, गाडी इत्यादी किंवा लहान मोठ्या वस्तू या दिवशी खरेदी केल्या जातात. तसेच या दिवशी तुम्ही देवघरातील काही वस्तूंची किंवा देवघरातील मूर्तींची खरेदी देखील करू शकता. सोने, चांदी याच गोष्टी या दिवशी खरेदी कराव्यात असं काहीच नाही. आपल्याला लहान लहान गोष्टीतून देखील खूप समाधान, सुख मिळते. त्या गोष्टी देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. जसं स्वामींच्या मूर्तीसाठी वस्त्र घेऊ शकता. देवघरातील काही गोष्टी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. कवड्या देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. ग्रंथ, पोथी, जपमाळ, वस्त्र इत्यादी या गोष्टींमुळे किंवा या गोष्टी खरेदी केल्यामुळे देखील आपल्याला तितकेच सुख, शांती व समाधान लाभेल. किंवा तुम्ही स्वयंपाकघरातील काही गरजेच्या किंवा लागणाऱ्या काही गोष्टी या दिवशी खरेदी करू शकता. पाण्याचा माठ किंवा इतरही ज्या आवश्यक गोष्टी आहेत किंवा ज्या आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत, मग त्या लहान सहान असोत, त्या गोष्टी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. याने देखील तितकेच लाभ किंवा समाधान आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे केवळ मोठ्या वस्तू किंवा सोने, चांदी यांचीच खरेदी करणे गरजेचे नाही, तर आपण आवश्यक असणाऱ्या इतरही गोष्टींची खरेदी या दिवशी करू शकतो. प्रत्येकालाच या मोठ्या गोष्टी खरेदी करणे शक्य होत नाही, तर मग आपण आपल्या शक्तीनुसार या गोष्टी खरेदी कराव्यात. बघा, मोठ्याच गोष्टी खरेदी केल्याने आपल्याला सुख समाधान मिळणार आहे असं नाही, तर जीवनावश्यक असणाऱ्या किंवा रोजच्या वापरातील लागणाऱ्या गोष्टी या आपल्याला तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या दिवशी मोठ्याच गोष्टी खरेदी केल्या पाहिजे असा आग्रह न करता आपापल्या शक्तीनुसार, आवश्यकतेनुसार त्या लहान सहान गोष्टी देखील तितकंच सुख, समाधान देणाऱ्या असतात. त्यामुळे आपापल्या शक्तीनुसार, आपापल्या आवश्यकतेनुसार या दिवशी तुम्हाला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या तुम्ही या दिवशी घेऊ शकता. तर या दिवशी आपल्याला गुढी ही संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर उतरायची असते. त्याआधी आपल्याला गुढीला हळदी, कुंकू लावायचे असते, धूपदीप दाखवायचा असतो, गुढीसमोर नारळ फोडला जातो, मग गुढी उतरवली जाते. तर गूळ, डाळ आणि कडुलिंबाची फुलं घालून तयार केलेला प्रसाद घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिवशी खायचा असतो. तर यामध्ये कडुलिंबाच्या फुलांचा वापर का केला जातो, तर कडुलिंब हे औषधी मानले जाते. तर याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचेचे रोग कमी होतात, त्वचेचे पोषण होते. त्यामुळे कडुलिंबाचा यात वापर केला जातो. हवामानातील बदलामुळे आपल्याला होणारे आजार किंवा आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे कडुलिंबाचा वापर यात केला जातो. तर कडुलिंब हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे या दिवशी यामध्ये कडुलिंबाची फुले घालून केलेला प्रसाद आवर्जून खाल्ला जातो. आपले मराठी सणवार हे सांस्कृतिक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टीने तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खरेच खूप महत्त्वाचे आहेत. त्याप्रमाणे ते बनवले गेलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक सण हे आपल्याला आपल्या आरोग्यासाठी, आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी साजरे करायचे असतात. चला, तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हालाही माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.